जय महाराष्ट्र. तर काबे पोट्यो कसे आहे तुम्ही? तर भाऊ आम्ही आलो आहे. तर हे गावाचं नाव तर नंदुरबार जिल्ह्यात आहे. आम्ही या गावाचं नाव शहादाच आहे ना रे? शहादा गावाचं नाव आहे. आम्ही 30 दिवस मस्त टाईट फिरणार आहे इकडच्या तिकडे, कारण आमचा इव्हेंट आहे. तर 30 दिवस तर काय हे गाव ते गाव करणारच आहेत. तर मुद्द्याचा विषय असा की आपण झाले 6-7 महिने झाले एकही ना कॉमेडी व्हिडिओ पडला आपला, ना ब्लॉग वगैरे पडला. तर आजपासून आपण कंटिन्यू ब्लॉग टाकू. तर तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. तर आता निघतो आम्ही. तर आम्ही थांबलो होतो, आपली गाडी तर चालू केली. आता थंडी होऊन राहिली मस्त पाक आहे. तर आपलं हॉटेल इथं आहे. हे हॉटेल केलं होतं आम्ही. आता इथून उठलो पण आता इथून निघतो समोरच्या लोकेशनवर. काय आहे काय नाही. तर भाई पहिली गोष्ट आहे केसाईने मारता इग्नोर, कारण हे बहुत बल्ले बेकार दिसून राहिले. एक सेटवेट झाली नाही आहे. तर आमच्या गाडीत एवढे मच्छर घुसले का बसरे. भाऊचे केस माहिती आहे काऊन खराब दिसत आहे? भाऊनं माहिती आहे का संचित भाऊचं तेल लावलं. तर आमचे संचित काका आता गाडी चालवून राहिले. तर आम्ही निघालो. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? तर भाई मेन मुद्दा म्हणजे आपले हे सर काय म्हणता. सर कसं काय आपण आहो कुठं आता? शहाद्यामध्ये आहो का? तर हे भाई आमचे ऍक्टर चांगल्यात चांगले व्हिडिओ तर नाही पण कला नाट्य करणारे. तर आम्ही चाललो आहे आमच्या आता 3ऱ्या 4थ्या 5व्या 6व्या 7व्या 8व्या लोकेशनवर. तर भाई आता आलो आम्ही चहा प्यायले. चहा घे तर पितो, पण हे मच्छर काय आम्हाला सुधरू देऊन नाही राहिले. एवढे मच्छर झाले रे बा. गाडीत काय न झाले काऊन झाले काहीच नाही. म्हणजे काही समजूनच नाही राहिलं. काय न वाढले काय नाही. तर काय म्हणतो भाई, हे आमचा मेन दुसरा कॅरेक्टर आहे भाई. ऍक्टर म्हणजे लय खतरनाक ऍक्टर आहे या. तर इथे काय आम्ही शूट करणार आहे टाईट व्हिडिओ. तर तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. चांगले टाईट विषय. आता आम्ही चहा घे पितो. काय म्हणतात दादा कसा काय? साधारण माणूस. दादा औरंगाबादचा आहे. तर दादाची पाद आहे. दादाची गांड मारणं चालू आहे. काय अगो मोठा आहे याचा ब्लॉग तुम्ही पाहून राहिले. अगवनी माझ्यासारखा तर स्मार्ट पोरका कोणी आहे नाही. मेन म्हणजे आमचे संचित काका कसे काय तुम्ही? नंबर 1 सिमेंट अल्ट्रा टेक नंबर 1. चला आम्ही चहा घे पितो. मी काय म्हणलं तू ब्लॉग गिक मस्त काळा वगैरे थांब 2 मिनिट थांब. आम्ही ह्या एरियात आलो होतो. ह्या एरियातला युपागम सही आहे. तर खतरनाक पर्वत आहे इकडे. ह्या गावात आलो लोकेशनवर. ते एक गाव एवढं सुंदर आहे ना, खतरनाक. लयच पाहण्याजोगतं गाव आहे भाई. आणि इकडे पहाड दिसला आणि घर आजी एक नातूबा कसा बसलाय मस्त. काय वातावरण आहे सालं. लयच खतरनाक वातावरण आहे इकडचं. हो मित्रांनो, हा आमचा मित्र हक्ता बसता आमचे सारखे व्हिडिओज काढत आहे. त्याबद्दल मी त्याचे मनस्वी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी या ठिकाणी थांबावं असं माझे 2 शब्द संपवतो. तर भाई इथचं वातावरणच पण एवढं खास आहे. ते का लहान लेकरं आहे. हे पकड. हा हाय कर. हाय तू कर. शाळेत नाही गेला? तर भाई आमचं काम तर झालं सर्वांचं. काम तर नाही, पण फक्त इथं लोकेशन पाहायचं एवढी मजा येऊन राहिली का. बस रे बस वातावरण पावसाळ्यातलं जे वातावरण राहत असं नाही इथचं. क्लास भाई क्लास.
कसं कसं एक वेळा गाडीवर चाललेले असते 3 लेकर असतात बरं हा. का ते पाहत त्यांना मग ते हा हे 3 लेकर आहेत पाय हा 2 50 50 1 100 पप्पा सुसाट मस्त आंबे गिंबे इच्छित हॅलो हॅलो हाय एखादा डायलॉग चाललोय आम्ही आता आमच्या कामाला परत अतिशय प्रोफेशनल असं काम 12 घंट्याचं काम आणि आता आमचे तिकडे काही माणसं आहेत जे आमच्यासोबत काम करताय भाऊले एवढं एका जणानं काल मामा म्हटलं तर एवढं दाटलं काय तो कल्ला गेला. यार, मजाक त्याला मध्ये मामा नको म्हणून तू दिले लवड्या म्हणा आज. अरे मजाक मध्ये मन म्हणलो मोकळं. आता मला काय माहित तो तपला आणि तो ठोळ्या काय बोलणार आता काय माय घातली मला करायला गेलो एक आणि कोलच बोलून तर मला उगाच याला काहीतरी बोललो बसला बिडी बिल तिकडे. तर बाई इथे चालू आहे पाव काढणे पा आमच्या शहरात नाही होत एवढं. हे भट्टी ये भट्टी है ना काका हाँ ये भट्टी से इतना ही निकालता क्या ये काय का बनता है पाव मैदा हे बघू. तर भाई आम्ही आता इथं रील शूट केली आहे एक चांगली तगडी रील शूट झाली आहे तर ते लवकरात लवकर आपल्या इंस्टाग्राम आय डीवर येऊन जाईन. इथं भेटले आपले व्हिडिओ जे ना रील शूट केले तर इथं काय नाव भाऊ तुमचं धनंजय माने दादानं म्हणजे आमचा गजीभाऊ येणं रील शूट केली आहे आणि ॲक्टर आहे दादा तसा तर लय मोठा ॲक्टर आहे तो पण आता रील्समध्ये भाई क्या व्यू आहे हा इकडे येणं म्हणजे गाडी मी बैठे संचित काका हा व्यू आहे सर 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 तुमचं नाव काय तुमचं खरंच विक्की सर आहे रवी सर नाही विक्की सर आहे म्हटलं विक्की सर रवी सर